पाठीमागे प्रत्येकाला आपलं वाटेल असं राज्य म्हणजे स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि त्याचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगड होता. स्वराज्याची राजधानी रायगड आणि मराठा साम्राज्याची राजधानी सातारा. आज हा अनोखा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त साताऱ्यामध्ये आज आपण शिवराज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ज्या मनगटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या त्यांच्या हाताच्या मनगटाच्या ठशाच्या अभिषेक करून आज आपण शिवराज्याभिषेक अनोख्या पद्धतीने साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि राजघराण्यातील प्रत्येक वंशजाचे विचार, अगदी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुद्धा विचार छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणेच सर्व धर्मसमभावाचे, समानतेचे, बंधुतेचे आणि रहितेमध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एका कुटुंबाचा सदस्य मानून जपणारे आहेत. तेच विचार आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या शिवविचार पोहोचवण्याच्या कामामध्ये युवा व्याख्याते अभिजित कोळी यांनी क्रांतिकार्यांचे शहर असलेल्या कुंडल पासून रायगड पर्यंत 250 किलोमीटर पदयात्रा करत प्रत्येक गावामध्ये शिवविचार पेरण्याचं काम केलं. दिवसा चालत रात्री शिवविचार पेरण्याचं काम अभिजित कोळी या युवा व्याख्यात्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार नाही असा आमचा विचार आहे. त्या अनुषंगाने मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे. असंच काम सातत्यानं मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहणार. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचं काम आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने शिवरायांना आदरांजली ज्यावेळेस राहील, ज्यावेळेस जे आपण 4 वाक्य आतापर्यंत ऐकत होतो की शिवरायांचे ऐकावे विचार, तर शिवरायांचे अंगीकारावे विचार, शिवरायांचा अंगीकारावे प्रताप, शिवरायांचे अंगीकारावे आचार, शिवरायांचे अंगीकारावे गुण, शिवरायांचे अंगीकारावे सर्वधर्म समभावाचे विचार ही ज्यावेळेस आपण अंगीकारू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली राहील.